केमिस्ट्री सीईटी सोबतच जर तुम्ही जेईई मेनची एक्झाम दिली असेल आणि जेईई मेनच्या आधारे तुम्ही ऑल इंडिया सीटसाठी प्रयत्न करणार असाल तर भरपूर विद्यार्थ्यांना खूप प्रॉब्लेम येत होता, कारण त्यांचा सीईटी सेलच्या माध्यमातून डिजिलॉकरमधून जो जेईई मेनचा रिझल्ट मिळवायचा असतो तो मिळत नव्हता, कारण त्यांच्या डिजिलॉकरमध्ये तो जेईई मेनचा स्कोअर कार्ड नव्हता. ओके, आता सीईटी सेलने आजच पहा, आज 5 तारीख आहे, सीईटी सेलने आजच त्याबद्दल एक नोटिफिकेशन दिलेलं आहे. त्या नोटिफिकेशन सीईटी सेलने मेन्शन केलेलं आहे की जर ऑल इंडिया कॅन्डिडेटमध्ये लिस्टमध्ये आपल्याला नाव यायचं असेल, जेईई मेनची एक्झाम दिली असेल, तर डिजिलॉकरमध्ये आपला स्कोअर कार्ड असणे बंधनकारक आहे. आता तो स्कोअर कार्ड कशा रीतीने मिळवायचा आहे? आपला जो जेईई मेनचा स्कोअर कार्ड आहे तो कुठे आहे? NTA कडे आहे. NTA कडून आपल्याला अगोदर तो डिजिलॉकरमध्ये आणायचा आहे आणि सेकंड स्टेपमध्ये सीईटी सेल डिजिलॉकरद्वारे तो जो जेईई मेनचा स्कोअर कार्ड आहे तो फेच आउट करेल, म्हणजे मिळवेल. मग फर्स्ट स्टेपमध्ये आपल्याला डिजिलॉकरच्या माध्यमातून, म्हणजे डिजिलॉकरमध्ये डॉक्युमेंट्समध्ये सेक्शनमध्ये आपल्याला सर्च करायचं आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी, त्यानंतर सिलेक्ट करायचं आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी, त्यानंतर रिक्वायर्ड एक्झामिनेशन म्हणजे जेईई मेन स्कोअर कार्ड सिलेक्ट करायचं आहे, एंटर युअर डिटेल्स, त्यानंतर फेच डॉक्युमेंट्स, त्यानंतर ती डॉक्युमेंट जी आहे ती NTA कडून कुठे येईल? डिजिलॉकरच्या ड्राईव्हमध्ये येईल. ओके, आता सेकंड स्टेपमध्ये काय करायचं आहे? सेकंड स्टेपमध्ये सीईटी सेलच्या वेबसाईटवर आपण ती एक्झाम दिलेली आहे, गेट स्कोर जेईई स्कोर डेटा फ्रॉम डिजिलॉकर, OTP एंटर करायचा आहे, डिजिलॉकरचा जो पिन आहे तो एंटर करायचा आहे. त्यानंतर पहा, इथे जेईई मेन स्कोअर कार्ड जो आहे त्याच्यावर टिक करून अलाव करायचं आहे. आता सीईटी सेल काय करेल? डिजिलॉकरच्या माध्यमातून तो जेईई मेनचा जो स्कोअर कार्ड आहे तो मिळवेल. ओके, आणि त्यानंतर जेव्हा इथे डॉक्युमेंट शेअर होईल तेव्हा डॉक्युमेंट शेअर सक्सेसफुली म्हणून असं ते मेसेज येईल. अशा रीतीने जो जेईई मेनचा रिझल्ट आहे NTA कडे तो डिजिलॉकरमध्ये घ्यायचा आहे, डिजिलॉकरमधून सीईटी सेल तो स्वतः घेईल. ओके, अशा नवनवीन अपडेटसाठी साळुंके सर केमिस्ट्री यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मी इथे थांबतो. धन्यवाद.